A5 first. With the help of the following points, write a poetic appreciation of the poem Song of the Open Road. See the question. There are some points they have given to us, and with the use of these points, we have to write appreciation of the Song of the Open Road. See the table. There are some points about poem, poet and title. अप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. कवितेतून तुम्हाला काय ज्ञान मिळालं, कुठला मेसेज तुम्हाला कवितेच्या माध्यमातून मिळतो, किंवा कवीचं जे काही म्हणायचा उद्देश आहे तुम्हाला कितपत माहीत झाला किंवा ज्ञात झालेला आहे, हे आपण अप्रिसिएशन यातून शिकत असतो. इथं आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्यांचा वापर करून आपल्याला कवितेचं अप्रिसिएशन आपल्याला इथं करायचं आहे. पहा टेबल. अबाउट पोएम, पोएट अँड टायटल. यामध्ये आपल्याला कविता, कवी आणि शीर्षक याविषयी माहिती इथं द्यायची आहे. सी द नेक्स्ट टेबल, नेक्स्ट कॉलम. Song of the Open Road, taken from collection Leaves of Grass, American poet Walt Whitman. आणि ही जी प्रेझेंट पोएम आहे ते अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन यांच्या लीव्ज ऑफ ग्रास या कलेक्शन ऑफ पोएम्समधून ही घेतलेली आहे. सी द नेक्स्ट पॉईंट. द Theme is freedom, mobility, and journey of life. See the next. Poetic style. Free verse consisting 4 stanzas. Use of personal pronouns. See the next point. Language and poetic devices. Use of artistic language easily to understand. Use of repetition, metaphor, paradox, inversion, and having no rhyming scheme. Special features. The word road is symbolic. It compared with human life. It is the sign of mobility. बस स्पेशल फीचर्समध्ये आपण इथं पाहू शकतो. द वर्ड इज सिम्बॉलिक. जो रोड हा शब्द इथं वापरलेला आहे, द रोड ऑफ वर्ड इज अ सिम्बॉलिक. तो एक सिम्बॉलिक आहे. इट कम्पेअर्ड विथ ह्युमन लाईफ. आणि तो रोड मानवी आयुष्याशी जोडलेला आहे. इट इज द साइन ऑफ मोबिलिटी. आणि गतिमानतेचं हे एक प्रतीक आहे. सी द नेक्स्ट पॉईंट. मॅसेज, व्हॅल्यू अँड मॉरल्स. कवी ह्या कवितेच्या माध्यमातून काय मॅसेज, काय व्हॅल्यूज आणि काय मॉरल्स आपल्याला शिकवतोय हे इथं सांगायचं आहे. वी मस्ट बिलीव्ह इन आवर स्ट्रेंथ्स. आपण आपल्यामध्ये ज्या कॅपेबिलिटीज आहेत, आपल्या ज्या स्ट्रेंथ आहेत, त्यामध्ये आपण विश्वास ठेवला पाहिजे. फ्रीडम इज द रिअल लाईफ. आणि स्वातंत्र्य हेच खरं आयुष्य आहे. लाईफ इज डायनॅमिक, लिव्ह ऑनेस्टली. आणि आयुष्य हे असं गतिमान आहे आणि त्याला आपण प्रामाणिकपणे जगणं हे देखील महत्त्वाचं आहे. ओन ओपिनियन. आणि स्वतःचं मत तुमचं जे काय असेल, तुम्हाला काय वाटतं कवितेबद्दल तेच तुम्हाला सांगायचं आहे. आय थिंक वी शुड नॉट डिपेंड ऑन लक. आपण नशिबाच्या भरोश्यावर बसलं नाही पाहिजे. एव्हरीवन इज अ क्रिएटर ऑफ हिज ओन लाईफ. प्रत्येकजण हा आपल्या आयुष्याचा शिल्पकार असतो. वी मस्ट फेस डिफरंट प्रॉब्लेम्स इन द जर्नी ऑफ लाईफ. आणि आपण सगळेच आपल्या आयुष्यामध्ये विविध अशा समस्या, अडचणी हे फेस करत असतो. लाईफ इज नॉट इझी. आणि आयुष्य काही सोपं नाही. ते एक चॅलेंज आपल्याला कंप्लीट करायचं आहे.
असा एक पॉझिटिव्ह मेसेज कवी ह्या पोएममधून देत असतो आणि आपल्याला कवितेच्या माध्यमातून आपल्या आयुष्याच्या प्रती किंवा आपल्या जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन निर्माण करायचं सामर्थ्य हे ह्या कवितेच्या रूपात आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सी द नेक्स्ट क्वेश्चन. Second, write 4 to 6 lines of the free verse on the topic the road that leads to my college. Express that it is the road to knowledge and bright future. You may begin like this. Write 4 to 6 lines of free verse on the topic. आपल्याला 4 ते 6 वळी या फ्री वर्स म्हणजे मुक्त छंद कवितेच्या स्वरूपात इथं लिहायचे आहे, निर्माण करायचे आहेत. आणि टॉपिक आहे द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज. काय टायटल? द रोड लीड्स टू माय कॉलेज. कॉलेजकडे घेऊन जाणारा रस्ता या टायटलवरती, शीर्षकावरती आपल्याला 4 ते 6 ओळींची निर्मिती इथं करायची आहे. एक्सप्रेस दॅट इट इज द रोड टू नॉलेज अँड ब्राईट फ्युचर. आणि त्या ओळीच्या माध्यमातून हा जो रस्ता आहे हा ज्ञानाचा आणि उज्ज्वल भविष्याचा हे आपल्याला दर्शवायचं आहे. यू मे बिगिन लाईक धिस. आणि त्याची सुरुवात, त्या पहिल्या ओळीची सुरुवात तुम्ही अशा पद्धतीत करू शकता. सी, एव्हरी डे आय थ्रेड विथ द बॉग ऑफ बुक्स. या ओळीपासून तुम्हाला तुमच्या फ्री वर्स पोएमची 4 ते 6 ओळींच्या कवितेची सुरुवात करायची आहे. आणि मग तुम्हाला पुढे तुमच्या शब्दांचा, तुमच्याकडे असलेल्या संग्रहाचा वापर करून काही ओळींची निर्मिती तुम्हाला करून हे फ्री वर्स पोएम 4 ते 6 ओळींची कविता ही तुम्हाला कंप्लीट करायची आहे. सी द नेक्स्ट. राईट अ ब्लॉग ऑन द फॉलोइंग टॉपिक. ब्लॉग रायटिंग एक रिसेंट ट्रेंड आहे. सोशल मीडिया आपण प्रत्येकजण वापरतो, त्यातलाच हा एक पार्ट आहे ब्लॉग रायटिंग. लास्ट इयर आपण हे पाहिलेलंच आहे. मॅन इज अ फ्री बाय बर्थ या टॉपिकवरती, या टायटलवरती तुम्हाला ब्लॉग तयार करायचा. एक ब्लॉग म्हणजेच एक प्रकारचा तुमचं पर्सनल ओपिनियन ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही प्रेझेंट करू शकता तो पार्ट. प्रत्येकाचा पर्सनल ब्लॉग असतो. त्या पद्धतीत किंवा त्यावरती आपण आपल्या ओन व्ह्यूज, आपल्या ओन कन्सेप्ट, आयडियाज किंवा जे काही आपले एक्सप्रेशन्स असतील ते आपण प्रेझेंट करत असतो. आणि तुम्हाला इथे त्यांनी टायटल सजेस्ट केलेलं आहे मॅन इज फ्री बाय बर्थ. माणूस हा जन्मतः स्वतंत्र असतो किंवा तो मुक्त असतो. यावरती तुम्हाला ब्लॉग इथं लिहायचा आहे. एक 8 ते 10 ओळीमध्ये तुम्ही इथं ब्लॉग रायटिंग करू शकता किंवा 8 ते 10 ओळीचा पॅसेज देखील तुम्ही इथं त्यावरती लिहून त्याला ब्लॉग स्ट्रक्चरमध्ये तुम्ही इथं प्रेझेंट करू शकता. सी द फोर्थ. एक्सपांड द आयडियाज suggested in the following lines. See the lines. All roads lead to Rome. B. A man without liberty is a body without a soul. पहा खाली काही लाईन्स दिलेल्या आहेत आणि त्यावरती तुमच्या ज्या आयडियाज असतील त्या तुम्हाला इथं एक्सपांड करायच्या आहेत. त्याचा विस्तार खालील दिलेल्या ओळींचा तुम्हाला करायचा आहे. ऑल रोड्स लीड टू रोम. आता या ओळीचा अर्थ काय होतो हे आपल्याला खाली सविस्तरपणे सांगायचं आहे. सी, दिस इज व्हेरी फेमस आयडोम इन इंग्लिश. हे फार प्रसिद्ध असं आयडोम इंग्लिशमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑल रोड्स लीड टू रोम. इट मीन्स दॅट the same outcome can be reached by many methods or ideas. विविध प्रकारचा अवलंब करून देखील एक प्रकारचं सारखंच उत्तर
मिळत असेल अशा वेळेला ऑल रोड्स थ्रू लीड्स टू रोम असं म्हणू शकतो. दिस आयडोम रेफर्स टू द रोड सिस्टीम ऑफ रोमन एम्पायर. आणि हा जो आयडियम आहे, ही जी रोड सिस्टीम होती रोमन एम्पायर, रोमन साम्राज्यामध्ये जे रोडचं स्वरूप होतं त्यावरती हे दर्शवते. इन विच रोम वॉज पोझिशन इन द सेंटर विथ एव्हरी रोड अटॅच टू इट. आणि ज्यामध्ये रोम शहर हे केंद्रस्थानी होते आणि सर्वच बाजूंना त्याचा विस्तार. प्रत्येक रोड हा केंद्रस्थानी येऊन तो संपत असे. म्हणजे रोमन साम्राज्यामधला कुठलाही रस्ता हा केंद्रस्थानाकडे घेऊन जाणारा असायचा आणि रोमवरतीच येऊन त्याचा शेवट होत असे. ऑल रूट्स वेर डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. आणि सर्वच रस्ते हे केंद्रस्थानी हे दर्शवलेले असायचे किंवा त्या मार्गाकडेच ते दर्शवणारे असायचे. म्हणजे कुठूनही सुरुवात केलात तरी शेवट हा केंद्रस्थानाकडेच किंवा शेवट हा निश्चित असायचा. त्या वेळेला ऑल रोड्स लीड टू रोम हा आयटम वापरायची प्रथा किंवा एक प्रकारचं कल्चर तिथून ते सुरू झालेलं आहे. सी द नेक्स्ट. A man without liberty is a body without a soul. A man without liberty, liberty म्हणजे स्वातंत्र्य, is a body without soul. असा व्यक्ती ज्याला स्वातंत्र्य नाही, जो गुलामीचं आयुष्य जगतो, म्हणजेच अ बॉडी विदाऊट अ सोल. त्याचा अर्थ असा होतो असं शरीर ज्यामध्ये आत्माच नाही. ज्या व्यक्तीला स्वातंत्र्य नाही त्याची तुलना इथं मेलेल्या व्यक्तीसोबत केलेली आहे. आत्माशिवाय जे शरीर असतं म्हणजे जे मृत शरीर असतं त्याच्याशी तुलना इथं केलेली आहे. पहा त्याचा अर्थ. इट इज क्वाईट ट्रू दॅट लिबर्टी इज ॲज इसेन्शियल ॲज एअर वी ब्रीथ. आणि सत्यच आहे, स्वातंत्र्य हे तितकंच आवश्यक आहे जितकं की जो श्वास जी हवा आपण श्वसन करतो तितकंच स्वातंत्र्य देखील आवश्यक आहे. इफ यू हॅव लिबर्टी यू कॅन क्रिएट एनिथिंग. जर तुम्हाला स्वातंत्र्य असेल तर तुम्ही कशाची निर्मिती करू शकता, काहीही निर्माण करू शकता. बट इफ यू डोंट हॅव इट लाईफ अपियर्स हार्ड स्ट्रगल. आणि जर तुम्हाला स्वातंत्र्य नसेल तर आयुष्य म्हणजे फार कठीणप्राय किंवा संकटमय होऊ शकतं. इफ अ मॅन हॅज ऑल द लक्झरीज बट नो लिबर्टी दोज लक्झरीज कांट मेक हिम हॅप्पी. आणि जर एखाद्या व्यक्तीला सर्व सुख सर्व आरामदायी सुविधा मिळत असतील परंतु स्वातंत्र्य मिळत नसेल तर तो त्या सुविधांचा सुखाचा तो आनंद कधीच घेऊ शकणार नाही किंवा त्याला त्या सुविधांमधून आनंद कधीच मिळणार नाही. ऑन द कॉन्ट्रारी इफ ही हॅज लेस लक्झरीज बट कम्प्लीट लिबर्टी ही विल बी हॅप्पी. त्याच्याच विरुद्ध एखाद्या व्यक्तीला कमी सुविधा आहेत, कमी सुख आहे परंतु स्वातंत्र्य पूर्णपणे आहे तर तो नक्कीच आनंदी राहू शकतो. लाईफ इज प्रिशियस. आयुष्य फार मौल्यवान आहे. अँड लिबर्टी इज अ लाईफ. आणि स्वातंत्र्य हेच आयुष्य आहे. विदाऊट लिबर्टी लाईफ इज वर्स दॅन हेल. आणि स्वातंत्र्याशिवाय जीवन म्हणजेच नरकापेक्षाही कठीण किंवा नरकापेक्षाही जाचक असं आयुष्य असू शकतं. CA6 फर्स्ट, टेक हेल्प फ्रॉम द सोर्सेस अवेलेबल ऑन इंटरनेट अँड मेक अ लिस्ट ऑफ प्रोव्हर्ब्स अँड कोटेशन्स अबाउट रोम. पहा
आपल्याला इंटरनेटचा वापर करून काही प्रोव्हर्ब्स आणि कोटेशन्स जे की रोडशी रस्त्याशी निगडीत आहेत अशांची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. प्रत्येकाकडे इंटरनेट आहेच, त्याचा वापर करून तुम्ही याची एक लिस्ट बनवा ज्यामध्ये प्रोव्हर्ब्स आणि कोटेशन्स असतील रिलेटेड टू द वर्ड रोड, रस्त्याचा त्यामध्ये उल्लेख असणार आहे. सी द नेक्स्ट. रीड द पोएम रोड नॉट टेकन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची रोड नॉट टेकन ही फार प्रसिद्ध अशी कविता आहे आणि ही कविता तुम्ही नक्कीच वाचा. तुम्हाला ही इंटरनेटवरती अवेलेबल आहे आणि त्यातून तुम्हाला नक्कीच कळेल की पुन्हा आणखी एक नवी कविता जी की आयुष्याला एक वेगळी दिशा देणारी कशी असू शकते, जी आपण प्रेझेंट पोएम पाहिलेच आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, त्याच पद्धतीची, त्याच धर्तीवरची किंवा त्याच कंटेंट असलेली ही कविता आहे रोड नॉट टेकन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. तुम्ही ही पहा. ओके, हिअर वी हॅव कम्प्लिटेड द प्रेझेंट पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड written by Walt Whitman. In the next lecture, we will see another part of our syllabus. Thank you.